नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आमच्या शेतकऱ्यांसाठी खास आज आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मी। आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी आमचे वाट पाहत होते ते अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे की नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 25% रक्कम 25% पीक विमा वाटप करण्यात आला आहे। तुम्हाला SMS आला असेल का? तर तुम्हाला जर SMS आला नसेल तर लवकरच येईल मित्रांनो, काळजी करू नका शेतकरी मित्रांनो। त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर आजचा विषय आपला खास महत्त्वाचा आहे। सर्व शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याचा SMS हळूहळू यायला सुरुवात झालेला आहे आणि फक्त आपल्याला 25% रक्कम ही वाटप होणार आहे आणि वाटप व्हायला सुरुवात पण झालेली आहे। 25% रक्कम ही नांदेड जिल्ह्यासाठी आहे। 25%च रक्कम नांदेड जिल्ह्याला वाटप करण्यात आली आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। राहिलेली रक्कम आपण जर कोशिश कराल, आपण जर पाठपुरावे जर आपण केले तर आपल्याला रक्कम मिळायचे चान्सेस जास्त आहेत। कारण शेतकऱ्यांचा पीक विमा ही कंपनीच खाऊन झालेली आहे। जसे की 25%च पीक विमा आपल्याला मिळाला तर राहिलेला उर्वरित पीक विमा हे आपल्या शासनाने आपल्याला वर्ग केलेला आहे, पण ते पीक विमा कंपनीला मिळालेला आहे। तर ती पीक विमा कंपनी कॅल्क्युलेशन करून 25% पीक विमा सरसगट देण्यात आला आहे। तर याचे पाठपुरावे जर केले तर आपल्याला राहिलेला 50% विमा मिळण्याची दाट शक्यता आहे। एक 40% काय जी रक्कम राहिलेली मागे आहे शिल्लक ती आपल्याला मिळू शकते, पण त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावे करावे लागतील। शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्या कोणीही नाही, सध्या तरी आपल्याला कोणी उभा टाकलेलं दिसलेलं नाही, कारण आपल्या शेतकऱ्यांना एकटंच लढावे लागतं। बरेच दिवसापासून आपण वाट पाहत होतो नांदेड जिल्ह्यातील पीक विमा हे केव्हा वाटप होणार। वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। मला SMS आलेला आहे, तुम्हाला पण SMS यायला सुरुवात होईल किंवा झाली असेल तर ती रक्कम पहा। 25% रक्कम आहे, तुम्हाला 25% रक्कम ही 100% मिळणार आहे। उर्वरित रक्कम पाठपुरावे जर केले तर मिळेल, अथवा पीक विमा कंपनीला ती रक्कम देण्यात आली आहे। पीक विमा कंपनीची मर्जी राहिली, तिनं देईल किंवा न देईल त्याच्याबद्दल आपल्याला पाठपुरावे करावे लागतील। सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने लढावे लागेल, कारण ते पीक विमा कंपनी ही रक्कम खाऊन घेत आहे। आपल्याला पीक विमा कंपनीकडे रक्कम 75% रक्कम जमा झाली होती, त्यापैकी फक्त 25% रक्कम ही जी आहे ती रक्कम वाटप करण्यात आली आहे। उर्वरित रक्कम विमा कंपनीचा मुनाफा झाला आहे, कारण शेतकरी मेला तरी चालेल पण यांना कंपन्या जगवायच्याच आहेत। शेतकरी मित्रांनो, मी एक शेतकरीच आहे, तुमच्या गोरगरिबासाठी मी एक शेतकरी, साधारण कुटुंबातला एक शेतकरीच आहे। तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला आपल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हुशार करण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक योजनेची अपडेट देण्यासाठी आपलं चॅनल आहे, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होतो, आम्ही पण प्रतीक्षा करत होतो, तर ती आपली प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आलेले आहेत, त्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आलेली आहे, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 25% ही रक्कम देण्यात आली आहे। 25% रकमेवरच आपल्याला भागवण्यात आलं आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये, जास्त जिल्ह्यामध्ये काही रक्कम जास्त देण्यात आलेली आहे, पण नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला 25%च रकमेवर वागवण्यात आलेले आहे। तर वाढीव रक्कम आपल्याला मिळेल किंवा न मिळेल या सिस्टमवर आहे अवलंबून, कारण आपल्याला 25% रक्कम मिळालेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त रक्कम मिळणं हे शक्य नाही। त्याच्यासाठी पाठपुरावे करावे लागतील, त्याच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे नेतृत्व खंबीर पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ही रक्कम मिळणार नाही। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता शेतकरी मित्रांनो,
तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये SMS यायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला पण SMS आला असेल. 25,000 रुपये 25% पीक विमा हे वाटप करण्यात आला आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात 25% पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला अर्जंट SMS आला नसेल तर 1-2 दिवसात तुम्हाला SMS येऊन जाईल. आपण मागे एक व्हिडिओ घेतला होता. शेतकऱ्यांच्या 20 दिवसाच्या नंतर बँक अकाउंटमध्ये रक्कम जमा होणार होती. ती रक्कम आता जमा झालेली आहे. त्याच्यासाठी आपलं ऑर्गॅनिक यूट्यूब चॅनल हे फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलात तर तुमच्या पस्तोर अनेक योजना पोहोचण्याचा माझा उद्दिष्ट आहे. कारण आमच्या शेतकऱ्यांना काही माहिती अपडेट कोणीही बरोबर देत नाही, अधिकारी योग्य बोलत नाही. त्याच्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब 100% करा. आपल्या शेतकरी मित्रांची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. त्याच्यासाठी आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.